पेज नंबर 19, क्वेश्चन नंबर 18. Derive the conditions for bright and dark fringes produced due to diffraction by single slit. तिथे एक डायग्राम काढलेली आहे. सिंगल स्लिटमुळे निर्माण होणाऱ्या फ्रिंजेस याच्या कंडिशन्स पाहिजेत आपल्याला, डार्क आणि ब्राईट आणि डार्क फ्रिंजेसच्या. तर फ्रॉन ऑफर डिफ्रॅक्शन तर डिस्टन्स दाखवलेला आहे. हे आहे सोर्स आणि ही स्क्रीन. कॅपिटल डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन स्मॉल ए. स्मॉल ए म्हणजे S1 आणि S2 किंवा ए आणि बी हे पॉईंट्स जे आहेत, दोन सोर्सेस किंवा दोन स्लिट्स याच्यामधील बाय सिंगल स्लिट म्हटलेलं आहे, म्हणजे हे सोर्स S1 S2 घेता येईल. त्याच्यामधील जे डिस्टन्स आहे ते स्मॉल ए आहे. सेंटर इज ओ, हिअर ए डिवायडेड बाय 2 ए डिवायडेड बाय, म्हणजे या दोन्ही डिस्टन्समध्ये डिवाइड झालेला आहे. इकडे पी आणि P0 हे पॉईंट्स आहेत स्क्रीनवरचे. इथं दाखवलेलं डिस्टन्स इट इज लेन्स आणि स्क्रीनमधील अंतर F इज नियरली इक्वल टू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कॅपिटल डी. पेज नंबर 20. Fraunhofer diffraction at a single slit. Figure shows the cross section of a plane wavefront y dash incident on a single slit of width AB. The center of slit is at point O. म्हणजे पॉइंट O हा स्लिटचा सेंटर आहे. As width of slit is in plane of the paper, its length is perpendicular to the paper. When the plane wavefront reaches the slit, then each slit element becomes the secondary source of cylindrical wavefronts for diffraction in all possible directions. A cylindrical lens is kept near the slit which converges the emergent beam onto the screen kept at the focus. The distance between the slit and screen is the focal length of the lens. Width of slit is of the order of 10⁻⁻⁴ meter to 10⁻⁻³ meter. Distance capital D is of the order of 10 meter. आता हे जसे 10 मीटर असू शकेल, दॅट इज 10 मीटर अंतर असेल. कॅपिटल डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन स्मॉल ए. आणि ए किती असेल किंवा स्लिटची विड्थ ही 10⁻⁻⁴ मीटर टू 10⁻⁻³ मीटर एवढी विड्थ असू शकेल. द सेंट्रल बीम ऑफ फोकसेस ॲट द सेंट्रल पॉईंट P0 डायरेक्टली इन फ्रंट ऑफ O. द सेंट्रलचा जो बीम आहे तो कुठे फोकस केला जाईल तर स्क्रीनवरील पॉईंटवर. कुठला पॉईंट P0 या पॉईंटवर फोकस केला जाईल की जो पॉईंट डायरेक्टली इन फ्रंट ऑफ O म्हणजे ओच्या बरोबर ऑपोजिट असेल, समोर असेल ओच्या. द रेज फ्रॉम कॅपिटल A अँड B आर फोकस्ड ॲट द सेंट्रल पॉईंट P0. Thus all three rays must have equal optical paths. Hence all these waves at P0 with the same phase and so produced constructive interference at P0. असे हे जे पॉईंट्स आहेत ते काय क्रिएट करतात, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार करतात पॉईंट P0 जवळ. द पाथ डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रेज इज दॅट इज बिटवीन AB अँड AC. आता AB आणि AC याच्यामधील जो पाथ डिफरन्स आहे तो BC इज इक्वल टू A डॉट साइन थिटा लेट A साइन थिटा इज इक्वल टू लॅम्बडा. तर हा जो पाथ डिफरन्स आहे तो इथं आहे A साइन थिटा. तर आपण इथं आता कन्सिडर केलेलं आहे A साइन थिटा म्हणजे लॅम्बडा आहे असे मानलेले आहे. इक्वेशन 1. पेज नंबर 21. लेट K इज द मिड पॉईंट ऑफ AC. तर ACचा जो सेंटर आहे किंवा मिड पॉईंट आहे तो K आहे असे मानू. देअरफॉर OK इज इक्वल टू 1/2 इंटू BC इज इक्वल टू लॅम्बडा बाय डिवायडेड बाय 2. इक्वेशन 2. Thus path difference between AP and OP is lambda by 2. Hence, two rays AP and OP produce destructive interference at P. Hence, here P is first minimum. Consider G and H are the points which are
equidistance from A and O separated by distance A by 2 along the slit. The path difference of such waves from points G and H have also lambda by 2 at P and produce destructive interference. Therefore, at the nth minima, the path difference between the extreme rays is A into sin theta is equal to plus minus n lambda, equation 8. At the nth maxima, the path difference between the extreme rays is A into sin theta is equal to plus minus into bracket n plus half into lambda, equation 4. That is, at constructive interference at point P0, a bright fringe is obtained, and destructive interference, dark fringe at point P is obtained. अशा प्रकारे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर स्क्रीनवरती पॉईंट P0 या ठिकाणी ब्राईट फ्रिंज मिळेल आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जर असेल तर डार्क फ्रिंज ॲट पॉईंट P म्हणजे पॉईंट P जवळ डार्क फ्रिंज मिळेल. म्हणजे P जवळ डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डार्क फ्रिंज आणि P0 या पॉईंटजवळ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि ब्राईट फ्रिंज आपल्याला मिळेल. अशा प्रकारे आपण हा कशा मेथडने की सिंगल स्लिटच्या साह्याने कशा प्रकारे डार्क फ्रिंज आणि ब्राईट फ्रिंज मिळतात हे सर्व ऑब्झर्व केले आहे.